आज माझ्या संग असं काहीतरी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला घरात आवरून याला जरा उशीर झाल्यामुळे हे सगळेजण मला इथं सोडून गेली ती. आता सोडून जायचं कारण म्हणजे मला अजितच काम होतं. ते म्हणजे नाना त्यांचा पत्रा रंगवायचा होता आणि पत्र्या संघासाठीच्या कोंबे बी रंगवायची होती आणि वर जायला रस्ता नव्हता, त्यामुळे काय तर काला केली वर चढ. आता असलं डोकला वर चढलो, खरं बारडी तेवढी खाली राहिली. मग नानाच बरोबर खाली होता, त्याला म्हणलं बाबा बारडी दे. बारडी घेऊन वर आलो का झाडकान चालू काय करायचं मार्ग. त्या झाडकानात वर बघितलं आणि पत्र्यावरची दगड बघून मला काढायचं बंद झालं. आणि हे आहे बघा नानाचा चिरंजीव. आता त्याला म्हणलं झाडू तेवढा वर पेग वरले. मग लगेच शस्त्र हातात घेतला आणि लोटाय चालू केलं. थोड्या वेळाने मी काय करतोय बघायसाठी नानाचा चिरंजीव वर आला आणि ह्याचं नाव आयुष आहे. आता त्याला म्हणलं वर आलास तर तेवढा मोगराचा वेल सोड, कारण तिथं आपल्याला कलर मारायचा. त्याने तिकडं मोगराचा वेल सोडस तर इकडे मी सगळा पत्रा लुटून काढ. मग लगेच कोंबेला बी डॅम्प्रूफ मारायला चालू केला आणि डॅम्प्रूफ कलर मारला की कोंबे तर पाणी झिरपत नाही. अशा दादा सुट्ट्या असल्यामुळे मी काय करायला लागलो ती बघायला आणि मग बघू सवर सगळ्या कोंबेला डॅम्प्रूफ मारून झाला. या उन्हाच्या तडाक्यान आणि पत्र्याच्या धगीनं वर मला काढायचं बंद झालं. कोंबेला डॅम्प्रूफ मारून झाल्यामुळे पत्र्याचा कलर न्यायला खाली उतरलो. ह्याला म्हणते टिक्काला. आणि आता खरं सगळ्या कोंबेला आणि पत्र्याला कलर मारून झाला. तेवढं डॅम्प्रूफ मारल्यामुळे घरात पाणी आज काही कारणच. आता इथलं माझं तर काम झालंय, आपण जाता जाता आयडियाला फॉलो करायचं काम तेवढं तुम्ही नक्की करा.